Hello, myself Harshal Patil, and now I am going to explain our practical number 2 of compiler design, that is write a C program to identify whether line is comment or not. So let's get to our code. This is our code of C program. First we include our header files, that is stdio and string, to perform operations on string. So next, first we print, first is our print statement, main function, then declare variable character lines array, and second is print statement where we can take a input from user, that line which we are going to show him that is comment or not. So we get the first input from user, and second is app gets, that takes the input, means it's a C program method to use strings. आणि बेसिकली त्याच्या खाली आपण तिथं आपण युजरकडून इनपुट घेणार आहे आणि स्ट्रिंगमध्ये त्याला लाईनमध्ये सेव्ह करणार आहे खालच्या लाईनमध्ये. नेक्स्ट आपण आणि नेक्स्ट आपला जो कोड आहे त्याच्यात इथे आपण व्हाईल लूपचा यूज केला आहे. त्यामध्ये आपण जे युजरकडून इनपुट घेणार आहे ते आपण चेक करणार आहे, त्याच्यातले व्हाईट स्पेसेस रिमूव्ह करणार आहे, आणि नंतर आपल्याला पुढचा कोड जो आहे ते इफ एल्समध्ये आपण एक्झिक्यूट केलेला आहे. तो म्हणजे पहिल्यांदा ते चेक करेल की इफ ते जी लाईन आहे ती सिंगल लाईन आहे, सिंगल लाईन कमेंट आहे की मल्टिपल लाईन कमेंट आहे. आणि तिथे युजरच्या स्ट्रिंगनुसार आपण इथं कोड लॉजिक लावलेलं आपलं, लाईन ही एका लाईनची असली तर ती सिंगल लाईन प्रिंट हे कमेंट होईल, सिंगल लाईन कमेंट. आणि इफ म्हणजे नेस्टेड इफ आपण वापरलं, तिथं आपलं लाईन जी आहे ना ते मल्टी लाईन कमेंट असली तर तिथं ते प्रिंट होईल की लाईन मल्टी लाईन कमेंट आहे. आणि एल्स ब्लॉकमध्ये आपण टाकलेलं आहे की जर का ती आपण जी इंटर केलेलं आहे ते कमेंट नसली तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल की प्रिंट इफ इट इज नॉट अ कमेंट, आणि रिटर्न 0. इथं आपला प्रोग्राम एंड होणार आहे. तर आपण रन करून बघू स्टॉप. इथं आपण प्रॅक्टिकल रन करणार आहे GCCमध्ये. त्याच्यात पहिल्यांदा तर आपला पाथ जिथं आपण फाईल सेव्ह केली तिथं, नंतर कमांड प्रॉम्प्टमध्ये टाकायचं GCC स्पेस फाईलचं नाव आपण ज्या नावाने फाईल सेव्ह केली आपण इथं practical2 नावाने फाईल सेव्ह केलेली आहे pr2.c. सो इथं टाकायचं pr2.c स्पेस -o स्पेस आणि आपल्या फाईलचं नाव pr2, करेक्ट, आणि एंटर करायचं. तर इथं कोणत्याही प्रकारचा एरर आलेला नाही आहे, म्हणजे आपला कोड प्रॉपरली कंपाईल झालेला आहे. त्यानंतरच्या नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्या फाईलचं नाव pr2 एंटर, आणि तिथं आपला कोड प्रॉपरली रन झालेला आहे. ते म्हणते इंटर लाईन ऑफ कोड. सो इथं आपण कमेंट कशी लिहितो, स्लॅशमध्ये लिहितो की समजा हॅलो दिस इज कमेंट, समजा जे काही एंटर करायचं तर हे दाखवते हे सिंगल लाईन कमेंट आहे. आणि इथं आपण परत रन करू आणि स्लॅश नाही टाकलं तर ते दाखवेल की इट इज नॉट अ कमेंट. थँक्यू.